शेवटपर्यंत तुमच्या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाबाचे प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आया बक्षीस मित्रांनो आलेला आहे. SK साऊंडचे मालक आमचे संतोषदादा कोकरे कापडगाव दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचा पारितोषिक आलाय. शाहिरी मानाचा मुजरा बरोबर आहे ना. बघा मित्रांनो शाहिरांनी आपली त्यांच्या बरीनं है ना चिक टमाक डमडम वा अरे मेल्या तुला डमडम जरा बोलता येत नाही आणि तुम्ही चाललं हवे तुला मारायला पण असो त्यांनी त्यांच्या परीनं कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे ना मित्रांनो. आणि बुवा म्हणतात बुवा खेळात ना आलंय तुम्हाला लांजात ना म्हणतात आता भेट लावतो बुवा. आज मित्रांनो राजेश बुवा खेळ करून लांजामध्ये आले. बरोबर आहे ना. पण लांजा तालुका आहे हा काय रायगड मध्ये नाही म्हणून. लांजा पण रत्नागिरीतलाच आहे आणि खेड पण रत्नागिरीतलाच आहे मित्रांनो. पण आज तुम्हाला शब्द देतो शब्द माझा लिहून ठेवा आणि घराण्यानो आता तुम्ही तुमच्या चोपडीवर ठेवा लिहून. आज बुवा आज या लांजा तालुक्यामध्ये या आग्रा हॉलमध्ये इथून उद्या ही लोक जेव्हा घरी जातील ना बुवा चर्चा फक्त उद्या राजेश बुवाच्याच नावाची असणार आहे. ती कशी बघा बुवा. आणि म्हणून बुवा तुमच्यासारखा मी काही तर रात खंडायला आलेलो नाही बुवा. तुम्हाला झपूक चुकलं शॉट आहे ना. अरे मेल्या तुझा दांडूच मोडलाय बघ शाप म्हणतो तुम्हाला एकदा नाही तुम्हाला 2-4दा म्हणतो सुपला शॉट दिला. कोण दिला का सुपला शॉट नाही खरं सांगा ना. कोण दिला काय. अरे मेल्या ए रेड्या हा पालीतला रेडा कसा तो ऐका बघा. हा बघा ऐका की गोड वस्तू खायची म्हटली गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे. बरोबर आहे ना. पेढा साला एकदम भारी लागतो. बरोबर आहे ना. बघा गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे. शर्यतीमध्ये पावायचं म्हटलं तर तो फक्त एकच घोडा आहे आणि आज राजेश बुवाच्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे. हा पालीचा काला रेडा रेडा बघा बरं ऐका. या पालीतल्या गाल्या हा रेडा नाही हा रानगेडा. या रानगेड्यात राजेश बुवाची धास्ती किती घेतला बघा. सरकार बघून गेले. राजेश बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा सल्ला देतो बुवा. आज लांजामध्ये आलोय नाव करून जाणार आणि मी काय लोकांचं मनोरंजनच करणार. बरोबर ना. लोकांना काहीतरी नवीन देतो आणि म्हणून त्याचा पैसा घेतो. तुझ्या आगाव फुटतील बुवा. बरोबर ना. मी आज आलोय मी माझं नाव करून जाणार. बुवा म्हणतो मी घाम फोडलाय. तुम्ही घाम फोडणाऱ्यांना फोडला असेल बुवा तुमच्या आता आपली चड्डी पण कशी भिजवतो हो बुवा. आणि म्हणून बघा त्यानंतर बुवाने आल्या चुकला शॉट पण बुवाची बॅट तुटली दांडू गलपाटला बुवा तशा. बरोबर आहे ना. बुवाने आल्या पहिला गाराणा घातला म्हणतो कुणाचा काय असं त्याचा वाटोला होऊ द्या. जीवन बुवाचे म्हणतो आमचे जितेंद्रदा जीवन सुयोगदादा जीवन शुभमदादा जीवनाच्या गर्दीमध्ये उपस्थित महाराष्ट्र आहे ना. बुवान पहिल्या आल्या गाराणा घातला आहे ना. पण गाराणा घातल्यावर त्याला फ्यूज उडाला हो गाव खाक्यानो. बुवान घातला गाराणा आता ह्याच्यात पुढे खाली पहिला अंधार मोठा आहे बुवाचे. बरोबर आहे ना. किती मेला पांढऱ्या पायाचा गाराणा घातला आणि फ्यूज उडाला आणि वटाण्याचा आहे ना. रेडा राणीगाडा असतो कसं बघा. वटाण्याचा गोलदाना बुवा उडू शकतो जागेवर ठोका कासरा जागेवर. आता मी मागाशी म्हटलं तर बुवा म्हणतो तू मेल्या आहे ना. बुवा का म्हणतो हाडाची काढा आणि म्हणतो वर्षाचा तुला झालाय म्हणलं ना बुवा. बुवा बघा बुवा म्हणतो कुठला तरी पाकळा बिकळाच्या झुरला असेल. मेल्या झुरत्या नाही तुला ना भस्म्या झालाय. तू खाऊन मांदालेला गेला म्हणून तुला भस्म्या झालाय. आता बघा बुवा कसा अंगा वाटून कसा मजबूत आहे ना. मोबाईल या घरचा कोकण वासा बुवा वारा येतोय. वासा वासा बुवा वारा येतोय.
विजय बुवा तुमच्या म्हणतात चेहऱ्याला जरा म्हणतात शिकवा आहे ना म्हणतो अजून बच्चा आहे बुवा अरे राजेश बुवा जरा बच्चा आहे तर वेगळा तू शाप कच्चा आहे बुवा सांगतो नुसता फक्त मासानच बुवा वाढलायस पण तुझा मेंदू वर डोक्यात नाही तुझा मेंदू बुवा खाली गुडघ्यात आणि म्हणून बुवा पहिला ठोका बुवा तर लागतोय आणि आमच्या पप्पाला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती बरं बुवाच्या नावातच पहिला सोय हो बुवा म्हणतात आज म्हणतात माझ्या डोक्यात आज काय म्हणतात माझ्या कानात म्हणतात उत्तम बोललो ना बुवा असंच आता माझी मोरी आणि मला मुताईची चोरी कशाला हवे म्हणजे बुवा काय म्हणले की म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुतला म्हणजे मी मगाशी काय म्हटलं की बुवा तुमच्या कानाची भोका तर उघडी ठेवा मी एवढंच म्हटलं ना कशासाठी की काहीतरी माझे शब्द तुम्हाला ऐकायला जाऊ द्या आता बुवा म्हणतात माझ्या कानात म्हणजे ह्यानी यांच्या कानाची भोका मला मुताईसाठी उघडी करून ठेवली होती हे त्यानेच मान्य केलंय बरोबर ना मित्रांनो म्हणून बघा पहिला विषय मित्रांनो अरे बुवा फोडणार तुझं मी बघा तुम्हाला शास्त्रात पाहिजे ना घराट्यानो ओ सुशांत ओ सु आणि शांत आता बसू शांत तिथं आहे का बदल म्हणतोय अरे बुवा फोडणार तू बघा ढोलकीचा कासरा कसा जागेवर आहे बघा बुवा फोडणार तुझं मी आहे ना कासरा जाग्यावर मग विचार करून हा सगळा आधी आला होता तिथं एक बगळा है ना नाही सांगणार मी थोतांड हो घराट्यानो थोतांड मध्ये खोटा नाटा बोललं तर बुवा शापाचाच आहे विश्वास आहे भगवान शिवशंकर आणि आदिमाया पार्वती यांचं संभाषण त्या यमुनेच्या तीरावरती चालू असतं आणि एक मासा एक बगळा त्या यमुनेच्या तीरावरती उभा असतो ते संभाषण चालू असताना एका माशाच्या पोटी मित्रांनो गर्भ राहतो आणि ज्या वेळेस एका तो बगळा जेव्हा त्या माशाच्या अंड्याला जेव्हा चोच मारतो त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्रनाथांचा जन्म होतो म्हणजे त्या अंड्यातनं चोचकर मारतो बगळा जन्माला कोणाला पुरुष बरोबर आहे ना मग विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगळा विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगळा आणि सांगणार मी बोलतांड हो फोडणार तुझं मी अंड हो फोडणार तुझं मी अंड हो फोडणार तुझं सुंदर बुवानी सुरुवात केली आणि जे बुवानी टायटल सॉन्ग गायलं ते मित्रांनो मी या वर्षी शाहीर श्रीमंत बुवा यांच्यासोबत मी मुंबई रंगमंचावरती गायलं होतं
ही ओरिजिनल आहे. परत बघा हा बुवा परत काय म्हणतात, बुवा बोलून गेले 3 वेळा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे ना. बुवा करा कष्ट नाही तर शाप व्हा जायचं बुवा शाप नष्टवान. पण बघा बुवा म्हणतात की म्हणतात विजय बुवा विजय भाऊनी म्हणतात ओ विजय भाऊ म्हणतात तुमच्या ह्या चेहऱ्याला म्हणतात जरा आवर घाला नाहीतर म्हणतात हा कुठंतरी फटकं खाऊन ये बोललो ना बुवा. बुवा आज गेल्या ए वसाड्या आज राजेश बुवा तुला डोळजड झालेला आहे म्हणून तुम्ही प्रेमाने सांगता बुवा तुला प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा देतो. बुवा माझी बारी मला कशी करायची हे मला तुम्ही सांगायची गरज नाही. आणि ज्या दिवशी बुवा हा राजेश बुवा फटका खाईल ना बुवा त्या दिवशी बुवा हा शक्ती तुला राजेश बुवा सोडून देईल बुवा. म्हणून बघा बुवानी स्तवन लिहिलं आहे ना. हा बरं बुवा स्तवनात सुंदर बुवांचा विषय होता रसिकांना त्यांनी स्तवन गायली. विषय होता बुवांचा सोडून माझी साथ गेली करून भात तिच्या आठवणीत माझी काय आठवली. मग आता हीच मला आपली वाटली जिच नाव वाटली. बाबा ही तुमची ओळीनं जाऊ दे पण मी म्हणतो तुमची ईद भर नाही फाटली तर हात भर फाटली. म्हणून सांगताय बुवा जे गेंड्यासारखं वरटव ना तिथलं तिकडं बुवा रानगेंडा काय वरटतोय त्याच्यातला एक पण बुवा शब्द कळत नाही. आणि बघा बुवांचा घर छोड के न जाओ पिया तुझको मैंने ही दिल दे दिया. ओ पिया ओ पिया तुझको मैंने दिल दे दिया. विशाल बुवा 2 वर्षापूर्वी मी ह्या झालीवरती मुंबई रंगमंचवरती गवण घ्यायली होती. आणि बघा बघा मित्रांनो दुसरा विषय परत बुवा म्हणाले की काय म्हणतात भल्या महिन्याला म्हणतात धाम फोडलाय म्हणून बुवा शेर आहे काही शेर लिहून घ्या बघा की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. बरोबर ना मित्रांनो. तुम्हाला झोपा आल्यात काय हो झोपल्या नाही ना. हा आता झोपा तुमच्या उडवतो कसं ते ऐका बुवान सगळ्यांना झोप आणणार मला माहिती आहे कारण बुवा इथं घरानाच घालायला आलं होतं रातभर 2 तास जण गेला बारी करतोय काय माईक सोडायला मागत नाही. अरे मेल्या ए वसाड्या ए गाभण रेड्या अरे याला गाभण आहे. बघा बुवा तुला जी काय मेल्या मला मजा मारायची ना 1 तासावर तुझी वारी होत ना तू कशाला रातभर कोंबडा आवरायला येतो आवाज बरोबर ना. म्हणून बघा शेर आहे का मित्रांनो की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. भाकरी चांगली होत आहे का तवा चांगला पाहिजे. आणि राजेश बुवा सोबत वारी करायला बुवा वॉटच्या दम पाहिजे बुवा बरोबर ना. बुवाच्या दम पाहिजे वारी चांगली करायला. म्हणून बघा मित्रांनो पुढचा विषय तत्पूर्वी बुवांची गवळ होती है ना. बुवांचा सुंदर विषय होता हमको दीवाना कर गए. बुवाने मला प्रश्न विचारला त्यांच्या गवळीमधून बुवा उत्तर तुमच्या गवळीला देतोय म्हणायचं आहे काय बघा लिहून का बुवा काय म्हणते बघा की कागय मुने तू निर्दयी झाली बाळ कुठे माझा सांग ना यावे कुठे दिसे ना गिरधारी हो कानासाठी रडते त्याची आई. आता मित्रांनो हा पक्का चुक्या बुवा आहे तो कसा तो ऐका गोवाचा गवळीचा यमक आणि वटिका बघा काय बुवा म्हणतात गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई. का हो जितू दादा कुठं झुलतोय गिरीधारी आणि आई आहे ना. कानासाठी सांग ना यावे कुठे दिसे ना गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई. बुवा लावला चुना बुवा चुना लावून गेला म्हणून बुवा बघा तुमच्या गवळीची काठी कशी आणते बघा. बुवाने मला प्रश्न विचारलाय की या गवळीतून बुवा मला प्रश्न विचारतोय तर उत्तर द्या. मग बुवा
तुम्ही यमोदेला विचारलं यशोदाबाई असं नंदराज असं म्हणतोय की माझा भगवान श्री कृष्ण कुठे गेला. मग ती यमुना त्या नंदराजाला बुवा काय उत्तर देते ते ऐका बघा. कुठे म्हणतोय अरे खेळा खेळाया तुझा आला गिरिधारी. बरोबर ना. तो खेळ खेळण्यासाठी काना त्या यमुनेच्या तीरावरती गेला होता. म्हणून म्हणतोय की खेळा खेळाया तुझा आला गिरिधारी. अरे मारून उडी बसला त्या कालियाच्या शिरी. मोहदिनीला ही त्याची न्यारी. हो तो आहे सुखी माझ्या उदरी. यमुना म्हणते नंदराजा अरे तुझ्या त्या यशोदे मातेला जाऊन सांग तुझ्या बोलाची काय काळजी करू नकोस. तो माझ्या उदरा तो माझ्या कशी शांतपणे दिसलाय. मग काय म्हणतोय मोहदिनीला ही त्याची न्यारी. हो आहे तो सुखी माझ्या उदरी. खेळ खेळाया आला गिरिधारी. मारून उडी बसला कालियाच्या शिरी. मोहदिनीला ही त्याची न्यारी. हो आहे सुखी माझ्या उदरी. मोहदिनीला ही त्याची न्यारी. विजय माऊली तुमच्या म्हणतात या शमनेला म्हणतात जरा शिकवा. बरोबर आहे ना. आज मित्रांनो आज मी आदिमायेची बाजू म्हणते. बरोबर ना. मी आज बाईची बाजू म्हणतोय. व काय म्हटलं तुमच्या शमनेला समजा. बरोबर आहे ना. व आज तुम्ही पुरुष आहे म्हणजे शमण्याचा अधिकार बुवा तुमचा आहे. आज मी आदिमायेची बाजू म्हणते बुवा. आज शमण्याची बाजू तुमची आहे बुवा. तुमचा शमना काय लोकांना दाखवत फिरता काय मेलो बारी करते बुवा. म्हणून बघा दुसरा विषय बघा बुवा. विषय कसा सांगता बघा की बिनमुळाचं बोलणं मला तुमचं कराटे बुवा पडणार नाही. जातीवर मी शक्तिवाला. वा आणि या गुरुचा बालकाच्या अवसराला दिवस वाटत गेला तर राजेश बुवा नाही. तुम्ही कधीही माझ्याशी घेणा बुवा. थांब काय बुवा तुमचं कपड्याच्या वाटतं मला करून टाकेल बुवा. म्हणून म्हणतोय की बिनमुळाचं बोलणं मला तुमचं कराटे बुवा पटणार नाही. की जातीवंत मी शक्तिवाला. अहो या रसिकांच्या गर्दीमध्ये कधी झुकणार नाही. की जातीवंत मी शक्तिवाला या रसिकांच्या गर्दीत कधी झुकणार नाही. आणि मग हालवून हालवून जमलो तरी कराटे बुवा. अहो तुमचा तो कधी उठणार आता हलवत बसलो बा. किती सांगूया बुवाला आला आग लागली तुझ्या नावाला. मग माझ्या हातून नाही सुटायचा. माझ्या हातून नाही सुटायचा. मग हलवून हलवून दमलास तरी तुझा नाही रे उठायचा. जो वर्षाच्या 12 महिने मित्रांनो झोपून राहायचा. रण माझ्या नावावर युद्ध चालू आहे. रावणाचे सवंगडी रावणाला म्हणतात अरे आज तुझा हा भाव शत्रू अंगावरती चाल करून आलाय. तरी का हा उठायला मागत नाही.
ढोल ताशे नगारे वाजवले तरी काही उठत नाही हलवून बघ है ना जागा झाला तर झाला एवढाच जो विषय म्हणून गवळीच्या कटिंग मध्ये बोलून गेले आहे ना की म्हणतात मी गायलेल्या गवळीचा विषय ओवाना समजलाच नाही मी काय शाप झोपतो त्याला तुम्ही काय झोपून देतो त्याला विषय मित्रांनो असा आहे की मी माझी गवळ अशी गायली होती मित्रांनो की काना चोरून त्या वाटेवरती बसायचा आणि ज्या गायी दिसतील त्या गायींच्या आचलाला बाण लावून त्यांचं दूध चोरून प्यायचा दूध पिऊन हा गायचा आणि गोवा गवळीच्या कटिंग मध्ये म्हणतात की राधे तुझ्या घरात येऊन म्हणतात काना म्हणतात तुझ्या का हंडीत घालायचा असंच बोलतो ना बुवा असंच बोलतो ना आता मित्रांनो मला सांगा काना हा राधेपेक्षा निश्चित लहानच होता मग काना तू या राधेच्या हंडीत घालेपर्यंत ही राधा काय बघत असेल काय हो तुझा सोट्या असा झोडीन बुवा असा झोडीन बुवा त्याला अगदी हवा तसा सुजवून ठेवीन सुशांत बुवा आणि म्हणून राहिला मित्रांनो विषय बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलेलं आहे ना ते विषयाचं उत्तर वा अजून घासा अजून वाट्यात अंगामासान थोडस वाढा अजून जाडजूड व्हा पण माझ्या विषयाचं उत्तर बुवा दिलेलं तुम्ही चुकलेलं आहे बुवा सुशांत बुवा म्हणून तुम्हाला म्हटलं पहिल्या घरचा पोकल वासा वारा येतोय भासा वासा आणि ही लोका उठून गेला रातभर एकटंच घासत बसा बुवा माझ्या प्रश्नाचं उत्तर हे बुवा चुकीचंच आहे परत बुवा म्हणतात आणि बुवांचा जो विषय आहे मित्रांनो निश्चित दुसऱ्यांदा बुवाने मला हा विषय दिलेला आहे अजून पुढे जेव्हा आमचे कार्यक्रम लागतील निश्चित बुवा तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करेल पण आज बघायत तुमच्या विषयाचं उत्तर माझ्याकडे नाही बुवा दुसरा विषय आहे ना बुवांचा शेवटचा प्रश्नपत्राचा विषय होता अग सांभाळ घसरल पायी ग मेला तो पण डोळे घालताना आला वही तुझं धोक्याचं हाई ग मग ऐकून घे शैला लग्नाच्या पायीला आता घोटाला करायचा नाही ग प्रश्नपत्रामध्ये बुवा म्हणतात हा आत म्हणतात घालायला हा आतमध्ये जाईल काय म्हणतात आतमध्ये जाईल काय बुवा आतमध्ये घालणं मेल्या तुझ्या बच्चा काम नाही तुझ्यासारखं लई येऊन गेलं आतमध्ये घालणार पण अजून बुवा कुणाची डाळ शिजलेली नाही बुवा परत बुवा म्हणतात की म्हणतात बुवा पायी जर अशी केली तर ओम भट 6 म्हणतात तरी मेला तुला चिंट माग डमडम धरवत तुला चिंट माग डमडम ऐकून घे बुवा चिंट टपाक डमडम तुला मेल्यात कोण बोलता येत नाही बुवा म्हणतो ओम भट 6 बुवा बुवा तुला अटक मटक आणि 44 अटक देतो कसा तो म्हणजे कसा आम्ही कुणाला भीत नाही गणपती गेला पाहिजे आम्ही कुणाला भीत नाही कच्चा दूध पित नाही नगर का पाणी आम्ही कुणाला भीत नाही कच्चा दूध डोंगर का पाणी बरोबर आल्या त्यांना सांगा पाणी बुवा पाण्यातच पडलास आणि म्हणून पुढचा मित्र विषय कसा गातो बघा की माकड म्हणतो माझीच लाल हा माकड म्हणतो पण हा माकड नाही हा येडा आहे हा बागीचा काला येडा असो अहो माकड म्हणतो माझीच लाल असं कधी होईल का हो
बिनपंखाशिवाय पक्षी आकाशी झेप कधी घेईल का? मग नावाड्या विना अहो नावाड्या विना ती नाव कधी पहिला तीराला जाईल का? आणि नारी वाचोनी म्हणजे बाई वाचोनी सुशंगुआ आणि तुझ्या पुरुषाच्या जातीला तो कुत्रा तरी भाव देईल का? आणि बघा वा पुढचा विषय आता कसं बघा ना आर जो गया तू भीक माग्या तुम्हाला शास्त्रात हवंय का? ह्या डोका शास्त्रात हवं म्हणतोय आर जो गया तू भीक माग्या मग तिची नजर कशी तू वळवली माझ्या सखीनं बातमी कळवली बरोबर ना माझ्या सखीनं बातमी कळवली ज्यावेळेस रावण त्या लंकेमध्ये रावण गोसाव्याचं रूप घेऊन सीताबाईला आणायला गेला तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी त्या रावणाला काय सांगते करून ऐका की आला जो गया तू भीक माग्या मग तिची नजर कशी तू वळवली माझ्या सखीनं बातमी कळवली अरे माझ्या सखीनं बातमी कळवली मग सांग तुला कुणाची कळवली माझ्या सखीनं बातमी कळवली सांग तुला कुणाची सुपला बुवा तुमच्याकडे ठेवा तुमचा शाप बुवा सुपडा साफ झालेला आहे बुवा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बुवा रात काढायला इथं आलेला आहे बरोबर आहे ना शेवटचा विषय गातोय मित्रांनो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भारी संपवतोय विषय असा आहे की बुवा मित्रांनो या भागामध्ये बैलगाडी शर्यतीची क्रेज जोरात आहे बरोबर आहे ना आघाडीची स्पर्धा असेल बैल कसं सगळं टोकरं पाहिजे है ना म्हणून बघा दादा बैल कसा हवाय टोकरा है ना शर्यत म्हटल्यावर माणसाच्या अंगात आता संसार करू नाव पहिला सांगा काय तो प्रसाद दादा कांबळे दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक याला म्हणतात खरा धरती हा याला म्हणतात त्याला धरती फक्त जाग्यावरती डुबारा बंद झाला आणि म्हणून बघा त्याला ही लावा बघा मित्रांनो एका मुखात एक विषय ठेवतोय आणि वारी या ठिकाणी संपवतो मध्ये म्हणतोय अहो या नांजा तालुक्याला या नांजा तालुक्याला छंद जडतोय नवा नवा कारण
आले या आपल्या रत्नागिरीच्या या रत्ननगरीमध्ये बघायला गेला मित्रांनो तर शक्ती तुला असेल, नमन असेल आणि बैलगाड्याची शर्यत असेल. इकडे बैलगाड्याच्या शर्यती होतात, इकडे बैल आहेत, आमच्याकडे रेड्यांच्या झोल्या होतात. कधी आलो तर या बघायला. या नाचा तालुक्याला छंद चढतोय नवा नवा मनात एकच हा बैलगाडा या शर्यतीचा हवा. नाद एकच हा बैलगाडा त्या शर्यतीचा हवा. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा संतोषजी आगरे आणि संजयजी आगरे माऊली यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा नवख्या कलाकाराला या आज राणा तालुक्यामध्ये सेवेची संधी दिली म्हणून तुमचे देखील आभार मानतो. माझ्या रसिक राजानं आज वेळात नाही काढून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी थांबलात, तुमचे आभार मानतो. सर्वांना एक विनंती करतो की सुखरूपपणे प्रत्येकाने आपल्या घरी जावा. सर्वांना कळकळीची विनंती करतो. गोवाला देखील त्यांची दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं माझा आजचा कार्यक्रम संपला, ही सेवा संपली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.